नमस्कार, मी सोनल. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दुपारची कामं माझी चालूच होती आणि अचानक शेजारच्या काकी आल्या आणि एक ब्लाऊज पीस अशा पद्धतीने टाकलं की माझे कामच थांबले. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की याच ब्लाऊज पीसपासून त्यांना गुळीचे वस्त्र बनवून पाहिजे. आता या छोट्या साध्या ब्लाऊज पीसपासून आपण वस्त्र बनवायचे आहे. माझी बाकीची कामं सोडून पहिल्यांदा हेच त्यांना करून हवं होतं. त्यांच्या वयाचा मान ठेवून मला पहिल्यांदा त्यांचंच काम करावं लागलं. हा पहा, हा 36 ब्लाऊज पीस आहे. तर यातला मी थोडंसं डोकं लढवलं आणि जो पौंड भाग आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतला. साध्या प्लेन ब्लाऊजपासून कमी कापडामध्ये आपल्याला गुढीचे वस्त्र बनवायचे आहे. पहा, पौंड भाग कट करून घेतला. त्यानंतर उरलेला हा पाव भागमधला अशी थोडीशी पट्टी काढून घेतली. ही पट्टी काढून आपल्याला गुढीच्या वस्त्राची टोपी बनवून घ्यायची आहे. चला आता शिवणाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने शिलाई करून घेऊया. सुमा आर्ट्समधील प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण स्टिचिंग म्हणून जो विभाग आहे त्यामध्ये तुम्हाला शिवणाचे सर्व प्रकार पाहायला मिळतील. त्यामध्ये गुढीचे वस्त्र, देवीची कलश साडी, पर्स, बटवा असे शिवणाचे फॅशनेबल सर्व प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. तेही तुम्ही आवर्जून पहा. पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडनी टिपा मारून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूनी शिलाई झाली. पीसची काठ बाजू खाली ठेवून वरची बाजू आपण अशा पद्धतीने सेंटर करून थोडंसं सेंटरमध्ये कट देऊन घेऊया. त्यामुळे लक्षात येईल की प्लेट्स आपल्याला कुठपर्यंत घ्यायचे आहेत. प्लेट्स घेताना वरच्या दिशेपासून आपण जो सेंटरला कट केलेला आहे त्या कटपर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत. याच पद्धतीने बाजूचे प्लेट्स आतल्या भागात घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण वरची शिलाई करून घेऊया. त्यानंतर बाजूची बाजू आपण शिवून घेऊया. पहा, प्लेट्स व्यवस्थित निऱ्या करून घ्या. या ब्लाऊज पीसला खूप घड्या होत्या. इस्त्री करायला वेळही नाही. त्यामुळे आपण अशाच पद्धतीने प्लेट्स मारून घेतले आहेत. तुम्ही प्लेट्स घेताना आधी इस्त्री करून घ्या. कापड वापरत असाल तरीही त्या कापडापासून हे वस्त्र खूपच छान बनेल. पहा, दोन्ही बाजूचे प्लेट्स करून झालेले आहेत. पहा, आता आपण यावरती जी माझ्याजवळ आहे तीच लेस मी इथे वापरली आहे. ही गोल्डन लेस घेतलेली आहे त्यामुळे लुक चांगला येईल. परंतु आपण पाहू शकता जी काठ सोडून लावले तर अजूनच छान लुक आला. त्यामुळे ही गोल्डन लेस मी थोड्याशा वरती म्हणजे जे पीसचं काठ आहे ती सोडून वरच्या बाजूने लावत आहे. दरवेळेस वेगळं काहीतरी करायचं म्हणून माझ्याकडे ही आयडिया आली. ही लेस होती माझ्याकडे, झालर लेस आहे. तर पहिल्यांदा मी आधी काठेला झालर लेस लावून घेते. पहा, अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण झालर असलेली लेस लावून घेऊया. तुमच्याजवळ जर ही लेस नसेल तर छोटीशी झालर आपण बनवूनही लावू शकतो किंवा दुसरी कुठली लेस, काठाची लेस असतात ती लेसही आपण या ठिकाणी लावू शकतो. पहा, पहिल्यांदा कडा लेस लावून घेतलेली आहे. फोल्ड करून व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. नंतर आपण जी ठरवलेली होती ती गोल्डन लेस याच्यावरती अटॅच करूया. मधी आपल्याला थोडासा काठ सोडायचा आहे त्यामुळे लुक अजूनच छान आलेला आहे. पहा, अशा पद्धतीने कापड व्यवस्थित ओढून लेसचे दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत. घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि छान असे हे गुढीचे वस्त्र तयार झालेले आहे. आपण पाहू शकता. लेसची वरची बाजूही शिवून घेऊया. आपण पाहिलात की आपण पीसमधील पौंड भाग वापरलेला आहे आणि हे वस्त्र तयार झालेलं आहे. आता आपण या वस्त्राचे जे वरच्या भागासाठी जे कापड काढून घेतलेलं आहे ते कापड आपण अटॅच करून घ्यायचं आहे. ते जोडून घेण्याआधी एक बाजू शिवून घ्यायची आहे. तर त्या ठिकाणी आपण लेस लावून घेऊया आणि जी काठ बाजू आहे ती मागील बाजूस ठेवूया. म्हणजे ही लेस बाजू गुढीच्या वस्त्राच्या समोरच्या भागाला येईल. पहा, अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण समोरील भागाला लेस लावून घेऊया. आता आपण वस्त्राचा निर्या भाग जोडून घेऊया. आपण पहिल्यांदा पीसमधला पौंड भाग काढला होता आणि जो पाव भाग होता त्यामधला हे वरचा पट्टा थोडासा काढून घेतला. तरीही कापड शिल्लक उरले होते आणि मला वेगळ्या आणि नवीन पद्धतीने हे वस्त्र शिवायचे होते. तर याच पद्धतीने जेवढा कापड उरला होता
त्याच कापडाचे मी अशा पद्धतीने सेम पद्धतीने निर्या करून घेतलेल्या आहेत। पहा, म्हणजे लहान वस्त्र तयार केल्यासारखे जे पाऊण भागाचे वस्त्र शिवून झाले त्यावरतीच हे लहान वस्त्र आपल्याला ठेवायचे आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण वरचा भाग अटॅच करून घेऊया। पहा, अशा पद्धतीने आपण एका ब्लाऊज पीसमध्ये पूर्ण ब्लाऊज पीस वापरून हे छान गुढीचे वस्त्र तयार केले आहे। आता आपण ही घडी उलट्या बाजूने घेऊन व्यवस्थित दोन्ही बाजू शिवून घेऊया। मागील बाजू घेताना त्याला 2-3 घडी करून घ्या, जेणेकरून ते जरासं जाडसर येईल। पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी शिलाई करून घेऊया। दोन्ही बाजू शिवून झाले की व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण बाजू उलटून घ्यायची आहे। पहा, आता आपण हे वस्त्र बांधण्यासाठी व्यवस्थित बांधलं जावे यासाठी रेडी बंद होते माझ्याजवळ, तेच बंद मी ह्याला अटॅच करत आहे। थोडीशी लेस खालच्या बाजूनी झालर लेस लावून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी बांधण्यासाठी हे व्यवस्थित बंद तयार करून घेतलेले आहेत। दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेऊया। पहा, हे गुढीचे नवीन पद्धतीचे दुहेरी वस्त्र असे छान तयार झालेले आहे। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे झाले एका ब्लाऊज पीसमध्ये गुढीचे वस्त्र तयार। हे वस्त्र काकींना तर आवडले, तुम्हा सर्वांना आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सुमा आर्टला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।